नमस्ते. वंदे मातरम. सगळ्यात आधी मी तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्या एकट्याच्या प्रवासात माझे साथीदार बनण्याचा तुम्ही जो निर्णय घेतलाय त्यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो. तर मला खूप साऱ्या मित्रांचा मेसेज आलाय की दादा तुझं नियोजन आमच्यासोबत शेअर करशील का प्लीज, असं मला खूप साऱ्या मित्रांचा मेसेज आलाय. तर मी त्यांच्यासाठी माझं नियोजन मी तुम्हाला सांगतोय पुढील 5 महिन्याचं कसं असणार आहे. कसं आहे, एकखटी आपण 5 महिन्याचं नियोजन लावू शकत नाही. त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे की एका एका महिन्याचं नियोजन लावायचं आणि एका महिन्यामध्ये एका एका आठवड्याचं नियोजन लावायचं आहे आणि आठवड्यामध्ये आपल्याला एका दिवसाचं नियोजन लावायचं आहे. आपल्याला एक डेली टास्क ठेवायचा आहे स्वतःसाठी. आपला जो टास्क आहे की आपल्याला पेपर हा 85 ते 90 पर्यंत पोहोचवायचा आहे आणि ग्राउंड 47 ते 50 पर्यंत पोहोचवायचं. हे मित्रांनो ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नाहीये आणि खूप कठीणही नाहीये. ओके. आता बरेचसे विद्यार्थी असे म्हणत होते की दादा मी शून्यातून सुरुवात करतोय तर कशी करायला पाहिजे. तर हे शून्यापासून सुरुवात मी पण करतोय. आता सध्याच्याला मी शून्यापासूनच सुरुवात करणार आहे. तर तुम्ही माझ्या प्रवासात माझे सहकारी मित्र म्हणून आपण सोबत प्रवास करू शकतो. तर आपले 4 विषय आहेत. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके. हे सगळ्यांनाच माहिती आहे. ग्राउंडला किती मार्क आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही इथं आलात म्हणजे तुम्ही फक्त माझं नियोजन बघण्यासाठी आलात. मी कसं करणार आहे. तर आपल्याकडे 5 महिने आहेत. तर या महिन्यात आपल्याकडे उद्यापासून 29 दिवस राहतात शिल्लक. तर आता त्या 29 दिवसांमध्ये आपण नियोजन कसं करणार. आपल्याला फोकस कशावरती करायचं आहे. सुरुवातीला मराठी आणि गणित हे 2 विषय का, मुळात हे जे आहे हे विषय आपले स्कोरिंग सब्जेक्ट ठरणार आहे. आपल्याला याच्यात चुकायचं नाहीये. मराठीत 25 पैकी 25 गुण मिळवायचे म्हणजे मिळवायचेच आहेत आणि गणितात एक अर्धा चुकू शकतं. म्हणजे आपल्याला गणितामध्ये पण 23, 24, 25 याच रेंजमध्ये राहायचं आहे. चुका होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर आपण 29 दिवसांवरती पहिल्यांदा फोकस करूयात. मी डेलीचा माझा टास्क आणि डेलीचं माझं जे अभ्यासाचं नियोजन असणार आहे ते मी YouTube वरती आपली एक कम्युनिटी म्हणून आहे त्यावरती अपलोड करणार आणि इन्स्टाची जी कम्युनिटी आहे तेथे देखील अपलोड करणार. टेन्शन घेऊ नका त्याचं. टास्क जो उद्याचा टास्क असणार आहे तो मी आदल्या दिवशी सांगणार. वैयक्तिक माझा आता जर बघायचं झालं तर मी लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो म्हणजे सांगतोय मी तुम्हाला. आता राहिला मी मराठीची तयारी कोणाकडून करतोय. तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, तुम्हाला मार्केटमध्ये ना खूप सारे लोक भेटतील की म्हणतील आमची ही बॅचने एवढे विद्यार्थी झालेत, आमच्या त्या बॅचने एवढे विद्यार्थी झाले. अजिबात त्या भूलथापांना बळी पडायचं नाही. अजिबात नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही पडायचं. आणि काही म्हणते ना आमचे ह्या पुस्तका सोडून आमची हे पुस्तकं घ्या, या पुस्तक सोडून पोलीस भरतीला पर्यायच नाही. अजिबात नाही. कोणाच्याच नादी नका लागू तुम्ही. मी तुम्हाला सांगतोय मी. कारण की मी जे करणार आहे ना त्यातून मला माहिती गॅरंटी की मी 80, 85, 90 म्हणजे 85, 90च्याच घरात माझा पेपर असणार आहे आणि ग्राउंड 47 ते 50च ठेवणार. मी तुम्हाला छाती ठोकून सांगतोय पुढच्या 5 महिन्याचा आणि मी एकदम पद्धतशीर नियोजन करणार. जर तुम्हाला पण तुमचा पेपर 85 ते 90 घ्यायचा असला आणि ग्राउंड 47 ते 50 घ्यायचं असलं तर मी जे सांगतोय ना ते तुम्ही फॉलो करा. कमी येणार नाही. तुम्हाला सांगतोय मी कमी येणार नाही. पेपर तुमच्या बुद्धिमत्तेनुसार कमतरता होऊ शकते पण ग्राउंड मध्ये कमतरता होऊ शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. आता मी काय सांगतोय तुम्हाला की पहिल्यांदा आहे ना आपण मराठीवरती बोलूया. मी स्वतः वैयक्तिक करतोय ज्ञानराज मराठी व्याकरण हे पुस्तक आहे. आता उलट दिसल पण समजून घ्या. ज्ञानराज मराठी व्याकरण ज्ञानेश्वर आगाव हे नगरला क्लासेस आहेत त्यांचे ऑनलाईन पण उपलब्ध आहेत. यांचे ना तुम्हाला मी ऍप्लिकेशन सांगतो. ज्ञानराज अकॅडमी म्हणून ऍप आहे. ज्ञानराज अकॅडमी म्हणून ऍप आहे त्यांचा. त्याच्यावरती मी ऑनलाईन बॅच घेतली. एवढंच पुस्तक मराठीसाठी इनफ पोलीस भरतीसाठी हे. आणि त्यांची बॅच काय सगळी 300-400 रुपयाला बॅच आहे. ती एक बॅच घ्या. मराठीसाठी ज्ञानेश्वर आगाव. लक्षात ठेवा मराठीसाठी ज्ञानेश्वर आगाव सरांचे लेक्चर करा. 1 मिनिट पण स्किप करायचं नाही व्हिडिओमध्ये. 1 मिनिट पण स्किप करायचं नाही. लक्षात येत आहे का मी काय बोलतोय. 1 मिनिट पण स्किप करायचा नाही लेक्चर मध्ये.
आता ती मी जी बॅच घेतली त्यामध्ये 112 लेक्चर आहेत. ओके. आणि आपल्याला या महिन्याचं नियोजन करायचंय. तर मग एकूण जर 112 लेक्चर आहेत, जर दिवसाला 2 लेक्चर केले आपण, तरी डिवाइड केलं ना, तरी 56 दिवस लागतात आपल्याला. 56 दिवस संपूर्ण बॅच कव्हर करायला लागते. म्हणजे 60 दिवसाच्या 2 महिन्याच्यात मराठी एकदम प्रॉपर होऊन जातं म्हणजे जातं. तर मग आपलं डेलीचं टार्गेट काय असणार आहे? 2 लेक्चर डेलीचे. 2 लेक्चर डेलीचे आणि सर जे सांगतील ती ऍक्टिव्हिटी करायची तेवढी. हे झालं मराठीसाठी. आता गणितासाठी कोण आहे? तर गणितासाठी आहे सचिन ढवळे. तुम्हाला तर नाव माहितीच आहे. सचिन ढवळे सरांची आहे ना, स्पेशल पोलीस भरतीसाठी गणित बुद्धिमत्ताची बॅच त्यांनी लॉन्च केलेली. मी घेतलेली. त्यांनी आता एक जुलैमध्ये कुठल्या तरी 13 का 14 जुलैला एक नवीन लॉन्च केली. ती घ्या तुम्ही. माझ्याकडे ओल्ड आहे. त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो 94 लेक्चर आहेत. किती? 94 लेक्चर आहेत. दररोज 2 लेक्चर जरी केले ना, तर 47 दिवसात गणित संपून जात आहे. आणि ते छोटे छोटे लेक्चर आहेत. काही मध्ये तर 15-15, 20-20 मिनिटाचेच आहेत. आपल्या सोयीनुसार करायचं मग ते. कमी जास्त ठरवून घ्यायचं. बुद्धिमत्तेचे किती लेक्चर आहेत? बुद्धिमत्तेचे 88 लेक्चर आहेत. प्रत्येक व्हिडिओ 2 तास समजून चालायचा. मराठी, गणित, बुद्धिमत्ता हे 2-2 तास धरून चालायचं. आणि ते बुद्धिमत्ते 2 लेक्चर जरी केले ना, तरी ते 44 दिवसात संपतील. आता या सगळ्यांची टोटल जरी केली ना, तरी 151च्या आतच येतील. लक्षात घ्या. मग आता आहे ना, राहिला प्रश्न, आता करायचं काय? तर पुढच्या या महिन्याच्या 29 दिवसांमध्ये आपण नियोजन असं करणार आहे की म्हणजे उद्यापासून 3 तारखेपासून आपलं नियोजन सुरू होईल. नियोजन असं सुरू होईल की आपण पहिल्यांदा भाषेचे 2 लेक्चर करणार. माझं मी सांगतो. पहिल्यांदा भाषेविषयीचे आपण 2 लेक्चर करणार. 2 लेक्चर झाल्यानंतर सर जे सांगतील ते करणार आणि गणितावरती येणार. गणिताचा पहिला एक मूलभूत बेसिक गणितवरती 2 लेक्चर करणार. हे माझं पुढचं नियोजन असेल. आणि ग्राउंडचं शेड्यूल वगैरे जे करणार आहे मी ते कम्युनिटीमध्ये टाकत जाईन. डेलीचा टास्क जो असणार आहे तो मी डेलीचा टाकत जाईन त्यामध्ये. आणि माझा डेलीचा अभ्यास कसा असणार आहे ते मी तुम्हाला डेलीचं टाकत जाईल. आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला इन्स्टावरती मेसेज करू शकता. जय हिंद. वंदे मातरम.